भारतातील अनेक अशी ठिकाणे आहेत ज्याबाबत रहस्यमयी आणि भीतीदायक आख्यायिक सांगितल्या जातात। राजस्थानमधील भानगड त्यातीलच एक ठिकाण मानलं जातं। स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात असे अनेक ठिकाणे आहेत जिथे अजूनही कुणाची जायची हिंमत होत नाही। आज 21व्या शतकात ही देशातील विविध शहरांमध्ये अनेक रहस्यमयी आणि भूतावह ठिकाणे आहेत जिथे सरकारनेच नागरिकांच्या प्रवेशाला बंदी घातलेली आहे। त्यात पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि राजस्थानमधील कुप्रसिद्ध जुनाट आणि अशाच काही भूताटकीने घेरलेल्या भानगड किल्ल्याचा समावेश आहे। हा किल्ला आशियातील सर्वात जास्त भीतीदायक जागा मानली जाते, त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनाही या किल्ल्याबाबत जितकी कुतूहल आहे तितकीच भीती देखील आहे। भानगड हा किल्ला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर व्यक्तीला त्याच्या तेजस्वी आणि तितक्याच सुंदर असलेल्या वास्तुकलेवर मोह होतो, परंतु आजपर्यंत तिथे गेलेल्या प्रत्येकाला कुणीतरी आपला पाठलाग करत आहे असंच वाटत आलेलं आहे। त्यामुळे जगभरातील लोक या किल्ल्याला भेट देण्याचे टाळतात। समोर आलेल्या माहितीनुसार भानगड किल्ल्याला गुरु बालूनाथ यांनी शाप दिला होता, त्यामुळे तिथं आजपर्यंत ही भयावह स्थिती असल्याचं मानलं जातं। त्याचबरोबर एकदा तिथल्या एका स्थानिक राजाने या किल्ल्याच्या खाली राहत असलेल्या ऋषीला विनंती केली होती की त्याला या जागेशेजारी मोठा भानगड किल्ला बांधायचा आहे। तेव्हा ऋषीने राजाची ती गोष्ट मान्य करत तयार होणाऱ्या किल्ल्याची सावली त्यांच्या कुटीवर पडू नये असं सूचित केलं, ज्यावर दोघांचीही सहमती झाली। परंतु किल्ला तयार झाल्यानंतर असं काहीच झालं नाही। किल्ला तयार झाल्यानंतर किल्ल्याची सावली ऋषीच्या कुटीवर पडली, तेव्हा त्या ऋषीने क्रोधित होऊन त्या ठिकाणाच्या गावाला आणि किल्ल्याला शाप दिला। तेव्हापासून भानगड किल्ला आणि संबंधित परिसर हा बर्बाद आणि विनाश झाल्याचं बोललं जातं। भानगड या किल्ल्यावर सूर्यास्तानंतर आजपर्यंत जे लोक गेलेले आहेत ते कधीही परतले नाहीत, त्यामुळे या जागेचे गूढ आणखी वाढलेले आहे। सूर्य मावळल्यानंतर या किल्ल्यावर जायला परवानगी नसल्याने याबाबत अनेकांना भीती आणि भूताटकी असल्याच्या माहितीवर विश्वास बसतो।